ते आबाला लय हाणलं पाहिजे गावात काढला का रे? अरे काय ते कोशी माझ्या पोरी सांगितलं लपड केलं लय कुठाण्याचीच कामं सगळी बने वय ती मिनिट दुपार गेली काल तिथं त्याचं वय काय बघितलं का आता वयाचं काय का प्रेमात कुठं वय असतं? त्याच्याकडे बघून असं वाटत नाही माशी उठत नाही असं वाटतं ती एवढंच चक्कर निघाले. नाही मग बरं हाणला ह्याच्या अगोदर बी हाणलेलंच आहे ते पण असंच केलं. वय वय वाईट रे. प्रेम आंधळा असतं प्रेमच काय असतं? मी काय म्हणते प्रेम आंधळ असतं मला माहित झालं पण भीत आंधळ होतं आता शिकवलं होय म्हणजे घरी कसं कळलं? घरी काय कोणतरी ती त्यांच्या पप्पाने चुगली लावली वाटते बारक्या घरी अरे एकदा काय झालं माहिती फोनवर का? बोलतोय, ऐक ना. कुठं पण जाऊ म्हणलं मग काय होणार नाही पकडणार. मी तर काय ऐकला किस्सा माहिती की डॉक्टर सांगत होते मला तिसरीचं पोरग आता ते ऑनलाईन क्लास चालू आहेत ना पाचवीचं पोरग तिसरी पोरीला मेसेज करते. बघा ते स्वतः. आता ते आमचा सोन्या मोबाईल मध्ये कुठं गेम लपून ठेवल्यात ती सुद्धा कळणार म्हणजे बघ ही ऑनलाईन मुळे काय झालंय. गेमचं साहजिक गोष्ट आहे आता प्रपोज हाणावं आता त्यांनी तरी काय म्हणायचं ते बघितलं म्हणून. मोठ्याल्यांचं कोणाच तरी बघा यांनी काय कमी केलं का त्याला सांगितलं मम्मीला मला मम्मी पप्पा म्हणतात पिल्लू जानू तेव्हा? पुढे येतो मला भेटाय बरं मला सांग ना ते मग पुरे असे इम्प्रेस कसे करायचे एवढं जर बारकाली पोर करतो एवढं झालं तर आम्हाला व्हाय नाही काय कळणार. आता पुरीला इम्प्रेस करा आता तुम्ही एवढे मोठे झाले म्हणजे नक्की तुम्ही एका तरी पुरीला काय प्रपोज केला असणार ना. प्रपोज हाणलं पण आमची तुम्ही पहिल्यांदा प्रपोज हाणायला गेलो ना अशी वर होती बरं का शाळेत मी एका बारक्या पोराला पाचवीच्या पोराला बोलून घेतलं हा. आणि तिला नाव सांगितलं आणि घेऊन ये म्हणलं हा. ती आली आणि मला तू आवडते म्हणलं हा. आणि ती म्हणली मग मी काय करू मला तर कापायला काय म्हणू म्हणजे आमच्या टायमाला असं होतं आताचे पोरं डायरेक्ट काही विचार करते मला तू चल इथे का साईडला? आवडते माझं एक जवळच्या मित्राने सांगितलं होतं नाव नाही घेणार मी त्याचं हा. पण सांगतो आपलं श्रीमंत आहे ना इथपासून चालू करतं आपल्या बस स्टँड पासून कॉलेज पर्यंत असतं एकाच पोरीला 7 वेळा propose आता करतात. कळलं मला कोण होतं ते कळलं मग तसं म्हणजे तिथं खरं प्रेम. मग आपलं पर्सनी काय केलं हा. तू 10 वेळा प्रपोज तसंच केलं सेम मला केलं प्रपोज मनातच नाही ना त्याला कळलं नाही का मग पण 10 वेळा मग एकदा तरी विचार तसं केला नसतं, असेल. असं बरं तू नसते, असं नाही ते बरं चुकीचं नाही ऐक ना मनात एखाद्या पोरीला काहीतरी म्हणलं त्या मनात तिच्या मनात बी यायला पाहिजे ह्याच्याबद्दल बोलतो यायला कस पाहिजे. काय 10 वेळेस का व्हायला यायला मी पाहिजे काय म्हणते जर त्यांनी मला 10 वेळा विचारलं पहिल्या 5 वेळेस जर त्यांनी विचारलं असतं 6 वेळेस तर मी हा म्हणले असते मनात काय आलं असतं मनातच येत नाही मग ती असं काय करावं लागेल त्याला की तू इम्प्रेस होशील. मनात येईल. मला तुम्ही काय केलं इम्प्रेस व्हायला सांगा मग मी तुम्हाला सांगते कसं Impress नाही काय ना आमचं काय नाही लव्ह मॅरेज नाही काय नाही तुम्ही माग गोंडा वळत असतात नाही, त्यांनी केलं असं त्यांनी प्रत्येकाने डायरेक्ट असं ठरलं होतं लहानपणी मामाची करायची मामाचीच करायची. मामाचीच केली मग विषय तर तुम्हाला ती मग गाडी सांगा. सुद्धा गाडीच काय त्याच्या दारात लग्न झाले ती म्हणताय आहे ना शेवटी मामाचीच केली गाडी मग उतर काय? टाकलं असतं. हा. मग तुम्हाला सांगायचं तर काय गरज नाही तुम्ही काय केलं नाही काय करायचं आम्ही मस्त इंस्टाग्राम वर बघत आता हाय करतो म्हणजे आता इथपर्यंत गोष्ट आली का आणि तुला इंस्टाग्रामला मी मला दाखवली 100 मेसेज आय लव्ह यू असतील काजल मला तुला आवडते माझा तुला आवाज लय आवडतो मध्ये मध्ये ती निळे डोळे काढायची मग आम्हाला कळलं की ती निळे डोळे नाही ती लेन्स लावी ती खरंय मी असे लावायचे आणि ते काढायचे त्यांना काय लाईव्ह बघितलं पण एखाद्याला काय वाटत अमेरिकेला तिकडे कशी निळे डोळे असतील तसं वाटायचं म्हणते ती एक पोरं पाठवा स्टाईल होती सर अजिबात नाही सॉरी मला काय माहिती डापणी तुम्ही मग असं काय- आणि तुझ्या आवाजाव लय झालं लोक काजलचा आवाज लय भारी अरे काय ती गाणं म्हणते साने दापा एकच गाणं. रेकॉर्डिंग आहे मला ती लय वेळा मी माझ्या इंस्टाग्रामला जाऊन चेक करा ती हा म्हणजे तुम्ही आता कसं माहिती काय तर मी बोलू शकत नाही मी आयडीचं नाव बिव नाही सांगणार कारण लोक पटदिशी मला त्या इंस्टाचं काय करायचंच नाही तर मी पण काय मी काय म्हणतो? म्हणते विषय काय तेव्हा मी शिकत होते ऐकत होते आणि तेव्हा मी तुम्हाला माझी एक मजा सांगते त्यावेळेची मला काही माहित नव्हतं आणि माझ्याकडे डोक्यात बी नव्हतं मला पोरं इम्प्रेस करायच्यात म्हणून मी माया नादच होते मी गाणे म्हणायचे आणि तेव्हा मला काय वाटायचं लय भारी म्हणल्यात आणि मी स्टेटस तसेच टाकायचे आणि 1000 जणांना पर्सनल पाठवायचे ते मला दुसऱ्या दिवशी कळायचं त्यांनी मला ब्लॉक केलंय नंतर परत मग मी फोन करायचे हॅलो ना गाणं ऐकलं का मला वाटतं ना ऐकलंय आणि मी म्हणते कुठे डबल टिकच नाही झालं मग परत ते मला ब्लॉक तुझं काढायचे एवढं नाही वागलं माझ्या लग्नात ऑर्केस्ट्राची पकडलाय ती शेवटपर्यंत सोडला नाही पण तेव्हा चांगलं म्हणले होते तेव्हा चांगलं म्हणले का आता खरं? मला फक्त माझं ते मंगलाष्टकच ऐकू आलं हा. पण ह्याच्या लाईव्ह डेमो पाहिला आता विलास होलेंच्या मुलाचा बर्थडे होता ना हा. ती एक त्याच्याबरोबर एक अजून एक होतं नाव नाही मला सांगता येत त्या
काजलला गाणं म्हणा स्टेजवर मी हात करून लावलं जा म्हणलं काजल गाणं म्हणा इकून तिकून माईक हातात दिला ते दुसरा इम्प्रेस करणार माणूस कानापाशी. काजलच्या कानापाशी काजल काशी खरं आहे का नाही सांग सर खरंय पण आता ते माझ्या कानापाशी आले मी काय करणार सांगा. मी साक्षीदार आहे या गोष्टीला. का हाय ना. अरे आता आम्हाला हसावं का काय करावं म्हणजे मला हसून तर त्याला हा हा म्हणावंच लागेल ना. गाणं असंही होऊ शकतं पण मला काय म्हणायचंय इम्प्रेस काजल आजपर्यंत असं एकतरी पोरगा दिसला असं काजल तू कुणावर इम्प्रेस झाली असं सर मी कुणावरच इम्प्रेस नाही मी आता शोधते कुणावर इम्प्रेस होत काय भेटणार. गवंडी भेटन गवंडी. अहो गवंडी नको त्यो काय म्हणले तुम्ही काल मला दाखवलं त्यो जेसीपी वाला त्याला मालक. पहिलं बरं का आता एखादा प्रपोज केल्या माणूस कसं पिक्चर बघून आपण कसं होतो मी तसं नोट्स काढल्यासारखं म्हणायचं विचार करायचं पुढेच उत्तर काय असायचं माझं ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे एक पहिलं उत्तर बरं का दुसरं उत्तर काय मला पडायचंच नाही पडायचं असले उत्तर त्यांचे ठरलेले तो काय होतंय? माझं उत्तर मला नाही जाणारी मला आहे ना आय लव्ह यू मेसेज केला मग एकच उत्तर असतो ओके त्याच्यानंतर त्याला रिप्लायच नसतो. हे तुझं पर्सनल झालं पण असं मागं काय आम्ही कोण लक्ष ठेवायला हा काय म्हणत सारखं. एखादं व्हायना. एखादं काय काय झालं आता मनात आहे पण त्यो काय आहे माहिती का माझ्या एकच मनात आहे सुरत जाऊन भाऊ त्याचा हा म्हणला तर आपण ready. रोज गाणे म्हणून यायला येतं, दुसरं काय नाही मी करायचं? गाणं म्हणेन ते निदान नाचन तरी. नाही खरंच माझ्या मनात आहे सुरत त्याचा डान्स बघितला मी आपल्या शूटिंगच्या वेळेस डान्स करतो येड्यावानी काय डान्स करतोय एनर्जी सोडून येते काय नको फुल एनर्जी असते इकडे तुम्ही त्याच्यात चॅटिंग चालू काय पण मला एक काय कळतंय आपल्याला 12वी पर्यंत मोबाईलच नव्हते आता आपलं मला सुटलं 12वी झाले भेटलाय सर मोबाईल नाही झाल्यावर तर आता इथं 5वीच्या पोरांना 27 पोरा ते ऑनलाईन क्लास मोबाईल काय लोचायला आता तर मध्ये ऐकलं होती सरकारने नियम काढला ना 24व्या वर्षी लग्न 21व्या वर्षी पोराचं 24व्या वर्षी आता वाढवलंय. कसं शक्य आहे पोर कोणी करायचंय लय फास्ट झालंय आता जे हा? अरे एवढं पोराला का ग्रुप बनवते ग्रुपवर मेसेज चॅटिंग बसल्या तिथे बघितलं मी बघितलं हा आणि ती सायराट पिक्चर आल्यावर कसं झालं हा. 36 पोरी पळून गेल्या कारण की त्यांना कुठं इन्स्पिरेशन दिसलं ना हा हा? त्या पिक्चरचं बरोबर आहे असं काहीतरी लोचेवत असतं मग लय अवघड आहे बुवा. या चांगलं मोबाईलने लय चांगलं वाटलं लोकांना झालं. आवडत नाही. चांगलं तेवढं इम्प्रेशन करायचं ना गाड्या पाडून घेते हा कोणाच तरी काहीतरी ब्लॉक करून घेते टेन्शन मध्ये येते असलं काहीतरी उद्योग टेन्शन होते. मध्ये येते हातात नसा कापतात फार ती बघितली लाईव्ह डेम आता नाव नाही घेऊ शकत मी बी लय वेळा बघितलंय. असं ते निशाण्या दिसल्या की लगेच कळतं आपल्याला आई मॅटर 100%. काय काय माणसं आहे. मी काय शेअर करलंय आपण चार गप्पा पाहण्यात असलं तर एखादं मोबाईल मध्ये चॅटिंग करतो पुढं काय करतो ते आपलं मला काय Live. वाटतं, कधी कधी Live. काहींचे ते अरेंज मॅरेज Live. ती बरे मग नाही, बघून नाही, माझ्यावर घरच्यांच्या नाही मध्यस्थी शिकला तसा. मध्यस्थी आमचा घालून नसतो. लग्न होते ती हा? ती चांगली कोणचे घरच्यांनी असं अरे मध्ये आमचा arrange एक marriage पोरगा आहे, मला आमचा जोडीदार आहे काय? तो ना सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुरी बरोबर काय बोलत असेल राजा हा, आमच्या मी पण बघितलंय. अरे तेच काय मी जवळच एक बघितलाय हा. आता हामडे आपला हा. बरं आहे का 6 वाजल्यापासून बोलत मग काय बोलत असेल बरं आपण 5 नुसतं मिनिटं आपण फक्त एवढंच ऐकायचं. कधी कधी आपण समजा तुला विचारलं मी काहीतरी हामड्याचा होकार येतो मग कळत हामड्या बोलतोय म्हणून तिकडे फोनवर असं मी गाडीत झालंय गाडीत लाईव्ह झालं लाईव्ह. हा. असं.